नमस्कार. मी सई युवराज पाटील. साहित्य चपराक मासिकाचा दिवाळी विशेषांक गेल्या 2 दशकात मराठी वाचकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलाय. चपराकचा अंक आला की दिवाळीची चाहूल लागते आणि त्याच्या वाचनाने खऱ्या अर्थी अक्षर दिवाळी साजरी होते. हा अनुभव लाखो वाचकांनी घेतला आहे. देशविदेशातील मराठी वाचक श्रोत्यांसाठी यंदाचा साहित्य चपराक दिवाळी अंक वाचनाबरोबरच ऐकण्यासाठीही उपलब्ध करून देतो आहोत. हा लेख जरूर ऐका. आणि हो, अशाच उत्तमोत्तम साहित्याचा आनंद घेण्यासाठी हे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. बदली. लेखक रवींद्र खंदारे. सुजित गुरुजी, तुमचं काही खरं नाही. याही वेळी तुमची बदली झाली नाही की राव? अहो संतोषराव, बदली तर नाही झाली हे खरे आहे, पण आता काय करायचं? बायको तर सततची बडबड आणि चिडचिड करते. म्हणते तुम्ही एवढे शिक्षकांची पुढारी आणि बदली करू शकत नाही. काय तुमचं पुढारपण नुसतं मिरवायचं का? आता हिला काय सांगू, नियमांच्या पुढं कोणाचं काहीही चालत नाही. खरं आहे तुमचं सुजित गुरुजी, पण बाईंची बदली तर झालीच पाहिजे. करा काहीतरी, बघा, लावा डोकं. काय डोकं लावा? बायकोनं नसतं डोकं उठवलंय, घरीसुद्धा जायला नको वाटतं. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्नांवर विश्वास ठेवा. हातपाय गाळून जमणार नाही, काहीतरी हालचाल कराच. पाहतो काय जमतंय का. साहेब तर ऐकून घ्यायला तयार नाहीत. बदलीसाठी माझ्याकडे कोणीही येऊ नका हे अगोदरच सांगितले त्यांनी, त्यामुळे त्यांनाही गळ घालता येत नाही. या ऑनलाईन बदलीने पुरती अडचण करून ठेवली आहे. धड शाळा करता येईना ना धड शाळा सोडून देता येईना. त्यात शासनाने बदलीसाठी धोरण लागू केले. अहो, हे चांगलं धोरण आहे, फक्त त्यातून तुम्हाला तुमची संधी शोधता यायला हवी. बघा काय मार्ग सापडतोय का. बघतो काय करता येतंय का. चला, शाळेची वेळ होत आली. घरी जाऊन बायकोला शाळेत पाठवून मला जायला उशीर व्हायला नको. सुजित गुरुजी असे म्हणून घरी जाण्यास निघाले. खरे, पण मन काही घरी जाण्यास तयार नव्हतं. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. घरची परिस्थिती बेताची असल्यानं एकाला 2 माणसं कमावती असावी म्हणून 10 वर्षांपूर्वी सुजितनं मनीषाशी लग्न केलं. मनीषाबाईंच्या घरची परिस्थिती ही तशी बेताचीच, पण सुजितपेक्षा थोडी बरी. यामुळं मनीषाबाई सुजितशी बोलताना त्यांचा आवाज तसा चढाच असायचा. सुजित सगळं खाली मान घालून ऐकून घ्यायचे. शेवटी शब्दानं शब्द वाढतो, वाद वाढत जातो. यातून कोणताही फायदा होत नाही. आपण आपलं शांतच राहावं, हे सुजित यांचं तत्त्व. सुजित तालुक्याच्या गावापासून दूर अंतरावरील डोंगराळ भागातील एका शाळेत शिक्षक म्हणून, तर मनीषाबाई त्याच तालुक्याच्या दुसऱ्या बाजूच्या दूरच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होत्या. गेल्या 3 वर्षांपासून बदलीसाठी प्रयत्न चालले होते, पण प्रत्येक वेळी काहीतरी अडचण येई आणि त्यांची बदली काय होत नव्हती. काहीही करून बदली करणं आवश्यक होतं. पदाधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना विनवणी करूनही बदली होऊ शकत नव्हती. शासनानं बदली धोरणांमध्ये विविध गट आणि टप्पे केले. त्यात पुन्हा समानीकरण तत्त्व लागू झालेलं. टप्प्याटप्प्यानं बदल्या केल्या जातात. सुजित आणि मनीषा दोघं पती-पत्नी, यामुळं त्यांचा अंतर्भाव पती-पत्नी एकत्रीकरणामध्ये समावेश होणार होता. तसं तर प्राधान्यानं या संवर्गातून त्यांची बदली झाली असती, पण दोघांना एकाच शाळेत आणि तीही तालुक्याच्या जवळच्या शाळेत व्हावी असं वाटत होतं. त्यामुळंच इतके दिवस बदली होत नव्हती. एक एकक समजून बदली व्हावी असं दोघांचंही मत होतं. शेवटी ऑनलाईन बदल्या ह्या संगणक सॉफ्टवेअर प्रोग्रॅमद्वारे होत, त्यामुळे यावर्षी त्यांची बदली झालीच नाही. या दोघांच्या बदलीची चर्चा तशी सगळीकडे व्हायची. याला कारणही तसंच होतं. सुजित हे शिक्षकांच्या एका संघटनेचे जिल्ह्याचे सहसचिव होते. संघटनेत काम करत असल्यानं सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यात चांगल्या ओळखी होत्या. मनीषाबाई ही नेहमी हेच कारण पुढे करून सुजित यांच्याशी भांडायच्या, त्यामुळे याची चर्चा होतच राहायची. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सुजित हे चांगले कलाकार होते. त्यांना सिनेमा आणि TV मालिकांमध्ये छोट्या छोट्या भूमिका करायला मिळायच्या.
त्यांना अभिनयाचं चांगलंच वेड होतं, त्यामुळे कधी संधी मिळाली तर ते सोडत नव्हते. शिक्षकांच्या समोर सुजित एक हरहुन्नरी शिक्षक म्हणून त्यांची चांगली प्रतिमा होती. याच कारणानं या दोघांच्या बदलीची चर्चा होत राही. या चर्चेनं खरं तर सुजित गुरुजी वैतागून गेले होते. यातून काहीतरी मार्ग काढावाच लागणार होता. आत्ताही संतोष गुरुजींनी त्यांना याच मुद्द्यावरून छेडलं होतं. याच विचारांच्या तंद्रीत ते घरी पोहोचले तर मनीषाबाई त्यांची वाटच पाहत होत्या. या, आलात का? मला शाळेला जायला उशीर होतोय, जेवण घ्या आणि मला शाळेत जाण्यासाठी स्टँडवर सोडा. आज आमच्या शाळेत पालक मेळावा ठेवलेला आहे, मला लवकर जायला हवं. मनीषाबाईंनी आपले बोलणे सुरूच ठेवले. सुजित यांनीही 4 घास खाल्ले आणि मनीषाबाईंना स्टँडवर सोडण्यासाठी गेले. गाडी चालवताना सुजितच्या डोक्यात बदलीचाच विचार सुरू होता. अद्यापही आपली बदली झाली नाही हे त्यांनी मनीषाबाईंना सांगितलं नव्हतं आणि त्यांना हे अद्याप कोणाकडून समजलंही नव्हतं. आता विषयच काढायला नको, नाहीतर ही माझं डोकं खाल्ल्याशिवाय राहणार नाही. नंतरच सांगूया असा मनात विचार करून सुजित गप्पच राहिले. मनीषा स्टँडवर करून ते आपल्या शाळेला जाण्यास निघाले. डोक्यातील बदलीचं विचारचक्र काही थांबता थांबत नव्हतं. काहीतरी हुकमी उपाय करायलाच हवा असा पक्का निर्धार त्यांनी मनोमन केला. विचारांच्या गुंगीतच सुजित शाळेत आले आणि आपलं काम करू लागले. अहो मनीषाबाई, तुम्हाला काही समजले का? लीलाबाईंच्या आवाजाने मनीषाबाई चमकून पाहिलं. आता अजून काय झालं? त्यांना साऱ्या जगाचं पडलेलं असतं. इकडची खबर तिकडं आणि तिकडची खबर इकडं, दुसरा उद्योगच नाही. चालता बोलता न्यूज अँकर आहे. असे विचार मनीषाबाईंच्या मनात येऊन गेले. अहो काय झालं? मला तरी आज विशेष काही झाल्याचं माहिती नाही. तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा बाई. अहो बाई, बदल्यांची यादी जाहीर झाली म्हणे. तुमच्या बदलीचं काय झालं? हे काही समजलं का? हे मला तरी कुठे माहिती आहे. आमच्या गुरुजींनी तरी हे मला सांगितलेलं नाही. त्यांना माहिती असते तर मला बोललेच असते की. त्यांना हे माहिती आहे. सकाळीच आमचे गुरुजी त्यांना भेटले होते. दोघांनीही यादी पाहिली होती. त्यात तुमचं नाव नाही असं मला तरी समजलं आहे. नाही हो, मला काही बोलले नाहीत ते. बघा बाई, मी आपलं बोलले. मी सांगितले म्हणून सांगू नका बरं. नुसती बलामत नको माझ्या मागे. नाही हो, मी कशाला तुमचं नाव सांगेन. बघू घरी गेल्यावर काहीतरी बोलतीलच की. पण ही यादी कधी जाहीर झाली? अहो रात्री जाहीर झाली. आमच्या गुरुजींनी आणली होती. त्यात आपल्या केंद्रातील अनेकांच्या बदल्या झाल्या आहेत. कोणाकोणाच्या बदल्या झाल्या? जाधवबाई, शिंदे गुरुजी, वीरदादा आणि ती सतत पुढे पुढे करणारी सुभद्राबाईंची सुद्धा बदली झाली. हो, पण या सुभद्राबाईंची तर 2 वर्षांपूर्वीच बदली झाली होती ना. मग 2 वर्षातच पुन्हा बदली कशी काय झाली? ते काही माहिती नाही, पण काहीतरी विशेष कारण दिलं असेल हे नक्की. इथं आम्ही 7 वर्षांपासून एकाच शाळेत काम करतोय. गेल्या 4-5 वर्षांपासून प्रयत्न केला तरी बदल्या होईना झाल्यात. तिची बरी 2 वर्षात झाली. काय काय करतात त्या बदलीसाठी कोणते तरी प्रमाणपत्र जोडले की होते बदली. माझ्याकडे विशेष कोणते प्रमाणपत्र नाही. आम्ही पती पत्नी एकत्रीकरणामध्ये येतो तेवढेच काय ती विशेष बाब. पण तेवढ्याने बदली झाली नाही ना. तुम्ही काहीतरी विशेष प्रमाणपत्र मिळवाच, त्याशिवाय लवकर बदली होत नाही. लीलाबाईंनी इथं आम्ही 7 वर्षांपासून एकाच शाळेत काम करतोय. गेल्या 4-5 वर्षांपासून प्रयत्न केला तरी बदल्या होईना झाल्यात. तिची बरी 2 वर्षात झाली. काय काय करतात त्या बदलीसाठी? कोणते तरी प्रमाणपत्र जोडले की होते बदली. माझ्याकडे विशेष कोणते प्रमाणपत्र नाही. आम्ही पती पत्नी एकत्रीकरणामध्ये येतो तेवढेच काय ती विशेष बाब. पण तेवढ्याने बदली झाली नाही ना. तुम्ही काहीतरी विशेष प्रमाणपत्र मिळवाच, त्याशिवाय लवकर बदली होत नाही.
लीलाबाईंनी आज त्यांना सगळ्या बाजूनं हैराण करण्याचं ठरवलं होतं की काय, हेच समजून येत नव्हतं. मनीषाबाई एका विचारातून बाहेर येत नाही तोपर्यंत दुसरा विचार लीलाबाई त्यांच्या डोक्यात घालत होत्या. आता ही विशेष प्रमाणपत्र कसलं असतं आणि कुठे मिळतं याच विचारात असताना पुढे लीलाबाई म्हणाल्या, तुमचं गुरुजी एवढं संघटनेत पुढारी आहेत, करतीलच की काहीतरी, आणतील कोणतं तरी प्रमाणपत्र. कशाचं काय, गेल्या 4 वर्षांपासून मी ओरडते त्यांना, पण त्यांचं आपलं एकच म्हणणं पडतंय की आपल्याला काही खोटं करायचं नाही. यात काय वेगळं करायचं असतं. आता हेच पहा, गेल्या वर्षी चव्हाणबाईंची बदली झाली. पतीच्या शाळेपासून पत्नीच्या शाळेचं अंतर 30पेक्षा जास्त पाहिजे होतं, तर त्यांनी जवळचं अंतर न सांगता दुसऱ्या गावाला वळसा घालून दूरवरून अंतर दाखवलं. त्यामुळे त्यांचं अंतर बसलं आणि लगेच बदली झाली. हो, झाली ना त्यांची बदली, पण त्यांच्या बदलीवर किती तक्रारी आल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली, सुनावणी झाली, किती गोंधळ तो. काही शिक्षकांनी तर त्या मार्गाचे व्हिडिओ चित्रीकरण केले. कोणी एसटीचा दाखला, कोणी ग्रामसेवकांचा, तर कोणी बांधकाम विभागाचा दाखला सोडला. सगळ्यांची एकच मागणी की बदली चुकीची झाली आहे, एकतर ती रद्द करा, नाहीतर आमची बदली करा. किती त्रास हा सगळ्याचा. मनीषाबाईंनी असं काय खोटं केल्यावर किती त्रास होतो हे पाहिलेलंच होतं. पण लीलाबाई सुद्धा आपला मुद्दा सोडायला तयार नव्हत्या. अहो, काय झालं त्याचं? सुनावणी होऊन त्यांच्यावर बदली रद्द करून कारवाई करा असा आदेश आला, मात्र कारवाई झालीच नाही. तर बदली रद्द करून अवघड ठिकाणी बदली केली त्यांची, पण त्या चव्हाणबाई त्या तरी कशी हार मानतील. त्याही गेल्या कोर्टात, बदलीला स्थगिती घेतली. काय माहिती नव्हतं मला. अहो, पुढची तर गंमत फार आहे. बदलीला स्थगिती दिली आणि वरून पत्र आलं की त्यांना पुन्हा शाळेची यादी दाखवून बदली करावी. मग काय, चव्हाणबाईंची बदली पुन्हा सोयीच्या ठिकाणी झाली, अगदी घराच्या जवळच. आहात कुठं? अगो बाई, चमत्कारच झाला की. बघा, आणि तुम्ही म्हणताय की कुठलं प्रमाणपत्र आणू. एवढंच नाही, काहींनी वेगवेगळी प्रमाणपत्र काढून त्यातून बदली करून घेतली बरं का. असे अनेक प्रकार अनेकांनी करून आपल्या बदल्या करून घेतल्या आहेत. काय घाबरू नका, काहीतरी कराच. बघू, त्यांना बोलते मी. नाही, फक्त बोलून काही होणार नाही, त्यांचं वजन वापरायला काहीतरी करायला लावाच. बघा तुमची बदली होते की नाही. अहो, किती दिवस असं दररोजची धावपळ करत राहणार. लीलाबाईंनी आज मनीषाबाईंच्या डोक्यात बदलीचं खूळ चांगलंच ठासून भरलं. त्याच विचारांच्या तंद्रीत असताना दुरून जाणाऱ्या कामतबाई जवळ येऊन म्हणाल्या, चला पटकनात, सगळे पालक गोळा झालेत, मेळाव्याला सुरुवात करूया. तुमच्या दोघींकडील विषयांची चांगली माहिती द्या. हो, आलोच, दोघींनी एका सुरात उत्तर दिलं. पालक मेळाव्यात मनीषाबाई फक्त शरीरानंच उपस्थित होत्या, मन मात्र अडकलं होतं बदलीत. सुजित गुरुजी, काय आज लय तणावात दिसताय, कुणाशी टक्कर झाली की काय? शाळेत आल्या आल्या शेख गुरुजींनी विचारलं. अहो, माझ्याशी कोण टक्कर घेणार? संघटनेत काम करत असल्यापासून कोणाची हिंमत झाली नाही माझ्याशी टक्कर घेण्याची. मग चेहऱ्यावर एवढा कशाचा ताण आलाय? त्यांचं काय आहे, रात्रीच बदलीची यादी जाहीर झाली. आम्हा नवरा बायकोंपैकी कोणाचीच बदली नाही झाली. पती पत्नी एकत्रीकरणात तरी बदली व्हायलाच हवी होती तुमची, का झाली नाही ते तर समजत नाही. आता ही माहिती अजून मनीषाला मी दिली नाही आहे, पण आज तिला हे समजणारच आहे, त्यामुळे थोडा तणाव आलाय. त्यात काय एवढं ताण घेण्यासारखं आहे, सांगून टाकायचं पुढच्या वर्षी बघू म्हणून. अहो, मनीषा आहे ती, ऐकून वाघिणीसारखी फाडून खाईल मला. तिचं रागीट रूप माझं मलाच माहिती आहे. ती काय मला सोडणार नाही. काय करावं याच विचारात आहे. त्यात विचार काय करायचा, विशेष प्रयत्न करून पहा. काय विशेष करणार? नवीन नियमानं सर्वांचेच हात बांधले आहेत. ना कोणता वशिला चालतो, ना शिफारस. मोठ्या पेचात सापडलोय. तसं नव्हे गुरुजी, काही जण वेगवेगळी शक्कल लढवतात, तशी काहीतरी शक्कल लढवा की. सगळा विचार करून आणि उपाय शोधून झालेत, पण हुकमी उपाय सापडायलाच तयार नाही.
असे हताश होऊ नका. अंतराचा दाखला सोडून करता आली असती ना बदली. काहीतरी काय गुरुजी, गेल्या वर्षी चव्हाणांची झालेली तारांबळ मी बघितली आहे. त्यात भानगडीत आपण पडायला नको. अशा भानगडीत आपण पडायलाच नको. काहीतरी काय गुरुजी, गेल्या वर्षी चव्हाणांची झालेली तारांबळ मी बघितली आहे. त्या भानगडीत आपण अडकायलाच नको. बरं, ते राहू द्या. तुम्हाला त्या सुभद्रा काळे माहिती आहेत का? कोणत्या? त्या आंबे गावातीलच ना? हो, त्याच त्या. त्यांचं काय आता? त्यांनी यावर्षी पुन्हा बदली करून घेतली आहे. कसं शक्य आहे? 2 वर्षापूर्वी तर त्यांची बदली झाली होती. काळे गुरुजी माझे चांगले ओळखीचे आहेत. यावर्षी कशी बदली होईल त्यांची? झाली ना राव. त्याचं काय आहे, सुभद्राबाई या माझ्या नातेवाईकांच्या गावातीलच आहेत. त्यामुळे मला हे समजलं आहे की त्यांनी बदलीसाठी विशेष कागदपत्र जोडलं होतं. कोणतं कागदपत्र जोडलं? त्यांनी कोणतं कागदपत्र जोडलं? त्यांनी घटस्फोट झाल्याची कागदपत्र जोडलीत. अहो, असं कसं करतील ते? कालच दोघांची बाजारात भेट झाली होती. चांगले एकमेकांच्या हातात हात घेऊन भाजी खरेदी करत होते. मग काय खोटी कागदपत्र जमा केली की काय त्यांनी? नाही हो, कागदपत्र तरी खरीच आहेत. त्यांनी नेमकं काय केलं याचा तपास लावतोच मी. थोडं थांबा. पहा बरं, प्रयत्न करून काही माहिती मिळते का? मी दुपारच्या सुट्टीत याची माहिती घेतो. बरं, बघा काय ते आणि मला सांगा. सुजित यांच्या मनातील गोंधळ काही कमी होत नव्हता. विचारांचं वादळ मन उदास करत होतं. दुपारपर्यंत वाट पाहत राहण्याच्या विचारानंही सुजित अस्वस्थ होत होते. पण वाट पाहण्याशिवाय गत्यंतरही नव्हतं. दुपारची सुट्टी झाली तसे सुजित गुरुजी शेख गुरुजींच्या माहितीची वाट पाहू लागले. शेख गुरुजींनी फोन लावला. फोनवर होणारी चर्चा एकतर्फी सुजित ऐकत होते. प्रत्येक वाक्याला शेख गुरुजींच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते. सुजितला काही समजण्यास वाव नव्हता. अंदाज बांधू शकत नव्हते. एकदाचा फोन संपला आणि शेख गुरुजींनी आपला चेहरा थोडा गंभीर केला. तसा सुजित यांना घाम सुद्धा फुटला. नेमकं काय झालं याची माहिती शेख गुरुजींच्या तोंडून कधी बाहेर पडते याची व्याकुळतेने सुजित वाट पाहत होते. शेख गुरुजी यांनी हळुवारपणे बोलायला सुरुवात केली. काय अजब माणसं आहेत एक एक. काय झालं गुरुजी? कशामुळे झाली त्यांची बदली? सुजित यांनी जिज्ञासेने विचारलं. अहो, त्यांनी घटस्फोटाची जोडलेली कागदपत्र खरी आहेत, मात्र घटस्फोट नावापुरताच घेतला आहे. म्हणजे काय? बदली करून घेण्यासाठी घटस्फोट घेतला आहे, पण ते एकत्रच राहतात. काय आयडिया काढली नाही? नामी युक्ती केली त्यांनी. अहो, काय अचाट गोष्ट आहे. बदलीसाठी घटस्फोट? सुचितराव, बघितलंत का माणसं काय काय करतात? तुम्हाला सुद्धा अशी काहीतरी विशेष बाब करावी लागेल बघा. त्याशिवाय विशेष कागदपत्र मिळणार नाही आणि बदली काही होणार नाही. खरं म्हणताय तुम्ही गुरुजी, पण असा आगाऊपणा करायला नको. उगीच काहीतरी विपरीत घडायचं. पहा बुवा, मी तर तुम्हाला तुमच्या बदलीची माहिती दिली. तुम्हीच काय ते करा. एवढं बोलून शेख गुरुजी वर्गात गेले. गुरुजींच्या वर्गातील शिकवण्याच्या आवाजानं सुजितही वर्गात मुलांसमोर जाऊन उभे राहिले. शाळा सुटताना सुजित यांना अनिल टेके यांचा फोन आला. सुजित गुरुजी, आज रात्री भेटूया का? मी जरा माझ्या कामाच्या व्यापात आहे. असं काय करता? नवीन मालिकेत कामाची संधी मिळणार आहे. डायरेक्टर साहेब तुम्हाला ओळखतात. तुम्ही फक्त थोडा वेळ येऊन जावा. तुमच्यासोबत एका नवीन तरुणीला मालिकेत लॉन्च करायचं म्हणतायत आमचे डायरेक्टर साहेब. अहो, पण नाही आणि बिन नाही. आम्ही आज रात्री 8 वाजता त्रिमूर्ती लॉज रूम नंबर 102 मध्ये तुमची वाट पाहतोय. फक्त भेटून जावा, मग ठरवा काय ते. बरं, तुम्ही एवढा आग्रह करत आहात तर येतो थोड्या वेळांसाठी. आत्ता कसं बोललात? अहो, संधी मिळत नसते, ती निर्माण करावी लागते. इथे संधी तुमच्याकडे आली आहे, तिला अशी दौडू नका. हो, आलं लक्षात, येतो मी.
एवढं बोलून फोन ठेवून दिला. एवढी चांगली संधी, पण सुजित यांचं बोलण्याकडे लक्षच नव्हतं. घरी गेल्यावर काय होईल याच विचाराने ते गर्भगळीत झाले होते. घरी स्वागत कसं होतं यावर पुढचं ठरवता येईल असा विचार करत सुजित घरी जायला निघाले. जसं जसं घर जवळ येऊ लागलं तसतसे सुजित गुरुजी अस्वस्थ होऊ लागले. सुजित त्यांनी घरात पाऊल ठेवलं. शांत व आदेपशीरपणे आत येऊन डब्याची पिशवी बाजूला ठेवून सोफ्यावर टेकल्याबरोबरच मनीषाबाईंचा आवाज खणाणला. या आलात का? पण काय हो, बदलीची यादी बघितलीत का? कधी जाहीर झाली यादी? आपल्या बदलीचं काय झालं? कोणत्या शाळा मिळाल्या आपल्याला? अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. सुजित यांनी अगोदर उठून पाण्याचा तांब्या तोंडाला लावला. घटाघटा पाणी पिऊन घेतलं व सावधपणे उत्तर देण्याचा पवित्रा घेतल्या. तेवढ्यात पुन्हा मनीषाबाईंचा आवाज आला. अहो, मी कोणाला विचारते? पाणी पुन्हा प्यायचंच आहे. अगोदर मी काय म्हणते ते सांगा, त्याचं उत्तर द्या. हे बघ मनीषा, ती यादी रात्रीच जाहीर झाली, पण मला लवकर नाही कळालं. आज सकाळी नावं समजली. मग मला का नाही सांगितलं? अगं, सकाळी शाळेची गडबड असते, त्यात बदली तर झालीच नाही. म्हटलं सांगू संध्याकाळी, म्हणून सकाळी काही बोललो नाही. हो, पण माझ्या शाळेतील इतरांनी मला काय झालं बदलीचं असं विचारून भांडावून सोडलं. तुम्हाला माहिती होतं तर मला सांगितलं असतं तर काय बिघडलं असतं का? ती यादी काय बदलणार होती? अगं, जरा शांत हो. मी सांगितले ना की यादीत आपलं नाव नव्हतं, म्हणून तुला यादीविषयी काही बोललो नाही. मला जरा समजून घे. काही गरज नाही तुम्हाला समजून घ्यायची. गेले कित्येक वर्ष तुम्हाला समजूनच तर घेत आलेली आहे. त्यामुळे तर बदली होत नाही. एवढं मोठं पुढारी तुम्ही, पण तुम्हाला बदली करून घेता येईना. होईल पुढच्या वर्षी, नको अशी काळजी करू, सुजित समजावणीच्या सुरात म्हणाले. अहो, कितीतरी लोकांच्या झाल्या बदल्या. मनीषाबाई बोलता बोलता अचानक थांबल्या आणि पुन्हा विचारलं, आणि काय हो, तर सुभद्राबाईंची बदली 2 वर्षात कशी काय झाली? कोणाचा वशिला लावला की शिफारस केली का अजून काय? अगं, आता तुला काय सांगू, तू काय ऐकल्याशिवाय सोडणार नाहीस. तर ऐक मग, त्यांनी घटस्फोट घेतला आहे. हे काय सांगता तुम्ही? काल तर बाजारात एकमेकांचे हात घेऊन भाजी घेताना पाहिले आपण त्यांना. अगं, ते सगळं खरं आहे, पण घटस्फोट घेऊन त्याचा निकाल त्यांनी सादर केला बदलीसाठी, आणि तेव्हा आता त्यांची बदली झाली बघ. सुजितने एका दमात सर्व काही सांगितलं. बघा बघा, लोक बदलीसाठी काय काय करतात, आणि तुम्ही नुसते पुढारी झालात. पण आता यात माझा काय दोष? त्यांनी घटस्फोट घेऊन त्यातून बदली केली, त्यात मी काय काम केलंय? अहो, तुम्ही ते केलं नाही ना. पण असं काहीतरी करून बदली करून घेण्याविषयी तुमचे डोळे कधीच उघडणार नाहीत. काहीतरी डोकं चालवा. हे असं करणं काही बरोबर नाही. काही विपरीत घडलं तर? ते काय नको मला. होईल तेव्हा होईल बदली. तेवढ्यासाठी माझा संसार मोडून नाही देणार हा मी. तेवढ्यासाठी माझा संसार मोडू देणार नाही मी. अहो, आपण थोडंच विभक्त होणार आहोत. फक्त कागदोपत्री घटस्फोट घेऊया. हे काही माझ्याच्यानं जमणार नाही. आपण दुसरा कोणता तरी पर्याय पाहू आणि प्रयत्न करू. तुम्ही काय प्रयत्न करताय ते गेली 4-5 वर्ष पाहतेच मी. ते काही नाही. तुम्ही याची माहिती काढाच. मनीषाबाईंनी याचा घोषाच लावला सुजित यांच्या पाठीशी. ते वैतागले. आल्या पावली बाहेर पडले. वैतागानं नदीच्या किनाऱ्यावर जाऊन बसले. विचारांनी डोकं जड झालं होतं. थोड्या वेळानं उठून नदीच्या काठानं चालू लागले. मनात विचारांचं वादळ होतंच. मन अस्थिर झालं होतं. बदलीसाठी घटस्फोट घेणं मनाला पटत नव्हतं. पण हे मनीषाला कसं समजावणार? काय करावं? काहीतरी मार्ग काढावाच लागेल. याच विचारात ते बराच वेळ फिरत राहिले. रात्री 8 वाजता त्रिमूर्ती लॉजवर 102 क्रमांकाच्या रूममध्ये पोहोचले. तिथं मालिकेविषयी चर्चा झाली. मालिकेत काम करण्याविषयी अंतिम निर्णय लवकरच करावा लागणार होता. ऑडिशनसाठी 2 दिवसानंतर लोकेशनवर भेटण्याचं ठरलं. आज दिवसभराच्या धावपळीत एवढीच बाब काय ती समाधानाची वाटत होती. बदलीच्या विचारांचं वादळ काहीसं शांत झालं.
त्याच समाधानात सुजित घरी आले. मनीषाबाई थोड्याशा गुस्सातच होत्या. बोलचाल थंडच होती. सुजित नित्यनेमाने आपलं काम करत राहिले. काही दिवस ना बदलीचा विषय निघाला ना घटस्फोटाचा. इतक्या दिवस दोघांमध्ये अबोला मात्र कायमच होता. बाहेर 4 लोकांमध्ये याचं वागणं जरा फटकूनच होतं. या दोघांचं काहीतरी बिनसलं असल्याचं बऱ्याच व्यक्तींच्या लक्षात येत होतं. मात्र नवरा बायकोच्या बाबतीत लक्ष घालायला नको म्हणून सगळेजण गप्प होते. असं काही दिवस गेले. सुजित गुरुजी, तुमचं पत्र आलंय, हे घेऊन पोहोचत्या. वर्गाच्या बाहेरूनच पोस्टमननं सांगितलं. इथे शाळेत कुणी पत्र पाठवलं? काय कटकट आहे? असं पुटपुटत वर्गाच्या बाहेर येऊन पत्र घेऊन सुजित यांनी पोहोच दिली. बाहेरूनच पाकीट उलटापालट करून पाहिलं तर ॲडव्होकेट अविनाश देशमुख या वकिलाकडून पत्र आलेलं. वकिलांचं पत्र? आणि ते शाळेच्या पत्त्यावर? असा मनात प्रश्न विचारतच सुजित यांनी पत्र फोडलं. वाचायला सुरुवात केली तसे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. शेवटाकडे आले तर सुजित गुरुजींच्या पायाखालची जमीनच हादरायला लागली. पत्र वाचून सुजित गुरुजींनी कपाळावर हात मारून घेतला. खिशातला रुमाल काढून घाम पुसला. टेबलावरील पाण्याचा तांब्या तोंडाला लावून रिकामा केला. खुर्चीवर बसले. काय करावं या मनीषाला? अरे देवा, का बुद्धी दिली अशी? घटस्फोटाचं एवढं मनावर घेऊन मला नोटीस पाठवून दिली. काय तर म्हणे मी तिला नांदवत नाही. दररोज तर एका घरामध्ये राहतोय, एकत्र वावरतोय. तिच्या डोक्यातलं खूळ काही कमी होत नाही. असे अनेक विचार डोक्यात येत होते. विचारांच्या गोंधळानं सुजित अजूनच गोंधळून गेले. त्याच विचारांच्या गोंधळात सुजित घरी पोहोचले. काय गरज होती याची? वकिलांची नोटीस मनीषाबाईंना दाखवत सुजित यांनी विचारलंच. तुम्हाला नसेल गरज, पण मला होती. किती दिवस मी दररोजचा प्रवासाचा त्रास सहन करायचा? बदलीसाठी तुम्ही तर प्रयत्न करतच नाही. त्यामुळे मला आता काहीतरी करावंच लागेल. हे बघ, मी काही ह्याला संमती देणार नाही. कधी नव्हे ते सुजितनी अंगी धाडस बांधलं होतं. तुमची संमती विचारलीच कोणी? मी घटस्फोट घेणार आहे याची नोटीस आहे, तुमचं संमतीपत्र नाही. तुमची संमती विचारलीच कोणी? मी घटस्फोट घेणार आहे आणि त्याची नोटीस आहे, तुमचं संमतीपत्र मागितलेलंच नाही. पण मी हे होऊ देणार नाही. ते न्यायालयच ठरवेल काय करायचं ते. हे बघ, मी काही याला संमती देणार नाही. कधी नव्हे तर सुजितनी अंगी धाडस बांधलं होतं. तुमची संमती विचारलीच कोणी? मी घटस्फोट घेणार आहे आणि त्याचीही नोटीस आहे, तुमचं संमतीपत्र मागितलेलंच नाही. पण मी हे होऊ देणार नाही. ते न्यायालयच ठरवेल काय करायचं ते. मनीषाबाई ही आज माघार घेण्यास तयार नव्हत्या. त्यांनीही मनी खंबीर भूमिका घेतली होती. आत्ता माघार नाही, काय व्हायचं ते होईल. त्यांनी मनामध्ये अगदी पक्की खुणगाठ बांधली होती. पुढं हा वाद कौटुंबिक न्यायालयात गेला. सुनावीच्या तारखा पडत होत्या. मनीषाबाईंना समजून सांगण्याचे सगळे प्रयत्न सगळ्यांकडून झाले, पण ते सगळे प्रयत्न विफल झाले. बदलीसाठी घटस्फोट हे खूळ डोक्यातून जात नव्हतं. शेवटी सगळे समेटाचे प्रयत्न फसले आणि मनीषाबाईंच्या वकिलांनी मांडलेल्या मुद्द्याच्या आधारे न्यायालयाने त्यांचा घटस्फोट काही अटींवर मान्य केला. ज्या दिवशी निकाल हातात पडला त्यावेळी मनीषाबाईंच्या चेहऱ्यावरची समाधानाची लखाकी उमटून गेली होती. सुजित मात्र थोडेसे नाराजच होते. शेवटी त्यांची समाजातील पद प्रतिष्ठेचा प्रश्न होता. त्या दिवसापासून सुजित फारच तणावात आणि विचारात गळून गेल्यासारखे वाटत होते. ते नेहमीच शून्यात नजर लावून बसत असत. याचा परिणाम त्यांच्या कामावर होत होता. अभिनयामध्येही त्यांची आवड कमी कमी होत होती. त्या दिवशी ऑडिशन दिल्यानंतर या मालिकेचं काम करण्याची त्यांची निवड तर झाली होती, पण पुढे इतर सोपस्कार न झाल्यानं मालिकेचं चित्रीकरण मात्र रखडलं होतं.
ते जरी सुरू झालं असतं तरी सुजित या नैराश्यातून बाहेर पडले असते, पण ते सुरूच नव्हतं. जरी मनीषाबाई आणि सुजित गुरुजी एकत्र राहत होते तरी ते पूर्वीचे प्रेम जिव्हाळा त्यांना वाटत नव्हता. जगण्यामधील मजाच निघून गेल्यासारखी त्यांची मनस्थिती झाली होती. मनीषाबाईंना हे मनोमन जाणवत होतं, पण एकदा का बदली झाली की पूर्वीसारखं होईल असं सगळं यावर यांचा विश्वास होता. त्यामुळं त्या काही अंशी जरी शांत दिसत होत्या तरी त्यांच्या मनामध्ये विचारांचं काहूर माजलं होतं. ते मनीषाबाईंना समाधानी राहू देत नव्हतं. सुजित यांनी नाराज राहणं त्यांनाही पाहवत नव्हतं. पण होईल सर्व व्यवस्थित या आशेवर त्या ठामपणे जगत होत्या. येणाऱ्या बदली प्रक्रियेमध्ये आपली बदली निश्चित होणार, हे त्यानंतर सर्व काही पूर्वीप्रमाणे व्यवस्थित होईल हा आशावादच त्यांच्या मनाला उभारी देत होता. मनीषाबाई वर्गात शिकवण्यात मग्न असताना मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आला. मनीषाबाई बोलत आहात का? हो, मनीषा बोलते. आपण कोण? मी कोण ते नंतर सांगतो, तुम्ही अगोदर तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचा. का हो? तुमच्या सुजित गुरुजींना ॲडमिट केलं आहे. काय झालं त्यांना ॲडमिट करण्यासारखं? मनीषाबाईंचा स्वर कातळ झाला. एका वाहनानं त्यांच्या गाडीला धडक दिली आहे. त्यात त्यांना मार लागल्यानं हॉस्पिटलमध्ये भरती केलं आहे. तुमचं नाव ते सतत घेत आहेत, त्यामुळे लवकर या. हो, लगेच निघते. पण ते ठीक आहेत ना? ज्यादा मार नाही ना लागला? ते बोलू शकत असतील तर त्यांना माझ्याशी बोलायला द्या. मनीषाबाई रडवेल्याहून बोलत होत्या. त्यांच्या जखमा बांधण्याचं काम आतमध्ये चाललं आहे, तुम्ही लवकर या. याबरोबर मनीषाबाईंनी शाळेतून भोसले गुरुजींना हा प्रकार सांगितला. तसे भोसले गुरुजी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तात्काळ गाडीतून मनीषाबाईंना हॉस्पिटलला घेऊन गेले. त्या धावत पळतच जात गेल्या. सुजित बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडून होते. दुरूनच त्यांना या अवस्थेत पाहून मनीषाबाईंना रडू कोसळलं. हॉस्पिटल असल्यानं त्यांनी त्यांचं आपलं रडू दाबून ठेवून त्या रूममध्ये आत गेल्या. सुजित यांच्या डोक्यावरून हात फिरवला. एका क्षणी त्यांना वाटलं, हा आपला नवरा सुजितच आहे का? इतका शांत आणि स्थिर झोपलेला हा सुजित आपला घटस्फोटित नवरा आहे, हे त्या विसरून गेल्या. गेली 10 वर्ष याच्याबरोबर आपण संसार केला, तोच हा सुजित आहे का? डॉक्टरांना भेटून त्या घरी आल्या. कशातच मन लागत नव्हतं. दोन्ही मुलं शाळेतून अद्याप आली नव्हती. मनीषा सुजित यांचाच विचार करत बसल्या होत्या. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. मनातून घाबरत घाबरत फोन घेतला. सुजितची परिस्थिती अत्यंत बिघडली असून उपचाराला प्रतिसाद मिळत नाही, पलीकडून भोसले गुरुजींनी सांगितलं. खरं तर थोड्या वेळापूर्वी त्याची कल्पना डॉक्टरांनी मनीषाबाईंना दिली होती. त्यामुळे त्या फार काळजीत पडल्या होत्या. त्यांचे डोळे भरून आले होते. शाळेतून आलेल्या मुलांना कवेत घेऊन त्या रडत राहिल्या. सकाळी सर्व काही संपल्याचा निरोप आला. शेवटी सुजित यांनी या जगाचा निरोप घेतला होता. मनीषाबाईंना आपला आधारवड हरवल्याची जाणीव झाली. अपघातानं सुजित यांचा जीव घेतला. सुजित यांचा मृतदेह घरी आणला. सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, सहकारी घरी जमले. मनीषाबाईंनी फोडलेल्या हंबरड्यानं सगळ्यांच्याच मनात कालवाकालव झाली. अंत्यसंस्कारांची तयारी सुरू झाली. सगळीकडे आक्रोश सुरू होता. तेवढ्यात, अहो असं कसं तुम्ही मला सोडून गेलात, असं म्हणत मोठ्यानं रडत एक तरुणी मृतदेहावर स्वतःला झोकून देऊ लागली. तिच्यासोबत असलेल्या महिलांनी आणि इतर व्यक्तींनी तिला आवरलं आणि धरून ठेवलं. अहो असं कसं झालं? आता कुठं आपल्या नवीन संसाराची सुरुवात झाली होती, एवढ्यात काळनं आपल्यावर खाला घालून मला बिचारीला उघड्यावर आणलं. असा असा कसा ईश्वर निष्ठुर झाला? या तरुणीच्या या अशा बोलण्याने इतरांचे डोळे विस्फारले. सगळे स्तब्ध झाले. मनीषाबाईही या तरुणीचा आवाज ऐकून थोड्या शांत झाल्या. त्यांचंही रडणं थांबलं. सगळ्या गर्दीत कुजबूज सुरू झाली. बहुतांशी जणांना मनीषा आणि सुजित यांनी घटस्फोट घेतल्याचं माहितीच नव्हतं, पण या निमित्ताने ते सर्वांना समजलं. मनीषाबाईंबरोबर घटस्फोट झाल्यामुळेच सुजित यांनी दुसरं लग्न केल्याचं समज सर्वांचाच झाला. तिकडं त्या तरुणीचं मोठ्यानं रडणं आणि इकडं मनीषाबाईंच्या समोर उभा राहिलेला नवीन पेच प्रसंग.
त्या तरुणीला इतर महिलांनी बाजूला केलं. त्या तरुणीच्या सोबत आलेल्या महिलांनी तिच्या हातातील बांगड्या फोडून काढल्या. प्रसंग मोठा बिकट होता. काही जाणत्या व्यक्तींनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून अगोदर अंत्यसंस्कार करून घेऊया, मग काय त्या प्रकाराचा सोक्षमोक्ष लावावा हे ठरवलं. अंत्यसंस्कारांसाठी मृतदेह उचलला. अंत्ययात्रा सुरू झाली तशी पुन्हा रडारड झाली. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करून सगळी मंडळी माघारी फिरली. अंत्ययात्रेत आता जाताना व परत येताना सगळ्यांच्या तोंडी घटस्फोट आणि लग्न याच गोष्टींची कुजबूज आणि चर्चा होती. ती तरुणी आणि तिच्यासोबत आलेल्या व्यक्ती अंत्यसंस्कारानंतर निघून गेल्या. सगळे विधी झाले. आपल्या 2 चिमुकल्यांना घेऊन मनीषाबाई सगळं निभावून नेत होत्या. पण अंत्यसंस्काराच्या दिवशी त्या तरुणीनं केलेल्या प्रकाराचा उलगडा अद्याप काही झाला नव्हता. मनीषाबाईंच्या मनात नाना शंका आणि विचार येत होते. खरंच सुजित यांनी दुसरं लग्न केलं असेल का? केलं असतं तर काहीतरी समजलं असतंच. कोणीतरी बोललं असतं. बरं, सुजित मला कधीही सोडून गेलेले नाहीत. मग हे नेमकं काय घडलेलं असेल? अशा अनेक विचारांचा वादळ मनात घोंगावत होतं. सुजित यांचे जवळचे मित्र संतोष गुरुजींना त्यांनी भेटायचं ठरवलं. एके दिवशी वेळ घेऊन त्या संतोष गुरुजींना भेटायला गेल्या. तुम्हाला तर सर्वच गोष्टी माहीत आहेत. मी फक्त बदली व्हावी यासाठीच घटस्फोट घेतला होता. आम्ही दोघंही तसे एकत्रच राहत होतो. हो मनीषाबाई, मला सर्व काही माहिती आहे. मी सुजितच्या सोबतच होतो. या बाबी माझ्या समोरच घडलेल्या आहेत, संतोष गुरुजी बोलले. मग हा नवीन लग्नाचा प्रकार काय आहे? हे काही समजून येत नाही. तुम्हाला काही माहिती आहे का? नाही हो, असं काही घडल्याचे ऐकिवात तरी नाही. तसं तर सुजित माझा जिवलग मित्र. अशी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवणार नाही. पण प्रथमतः तो असं करणंच शक्य नाही. काहीतरी वेगळाच प्रकार चाललाय. माझं डोकं तर या विचाराने गरगरून गेलं आहे. मग त्यांनी दुसरं लग्न केलंय काय? या विचारानं फार त्रास दे. मग त्याने दुसरं लग्न केलंय का? या विचाराने फार त्रास दिलाय. गुरुजी, तुम्हीच उलगडा करा याचा. बाई, तुम्ही काळजी करू नका. मी काही माहिती मिळते का पाहतो. बघू, काय समजलं तर मी तुम्हाला कळवीनच. पहा बरं, सुजित असं करणारच नाहीत. दोन्ही पोरांवर त्यांचा जीव होता. त्यामुळे ते असं करणं शक्यच नाही. शेवटी बदलीनंतर दोघांनी पुन्हा लग्न करून एकत्र होण्याचा आम्ही निर्णय घेतलेलाच होता. पण बाई, बदलीसाठी घटस्फोट घेणं हीच गोष्ट त्याच्या जीवाला लागली होती. तरीही तुमच्या हट्टापुढे तो गप्प बसला. आमच्या संघटनेचा तो आवाज होता. मोठमोठे अधिकारी सुद्धा त्याच्या बोलण्याने गप्प बसत असत. त्याचं तुमच्यावरचं आणि मुलांवरचं प्रेम मी पाहिलेलं आहे. असं म्हणल्याबरोबरच मनीषाबाईंच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. गुरुजी, करायला गेले एक आणि झालं दुसरंच. अशी परतफेड करावी लागेल याची कल्पनाच नव्हती मला. आम्ही याचा आधी असा विचार केलाच नव्हता. बघा, काही समजलं तर कळवा आम्हाला. एवढं बोलून मनीषाबाई निघून गेल्या. संतोष गुरुजींचीही विचाराने तारांबळ उडाली होती. नेमका काय प्रकार आहे याचा छडा लावलाच पाहिजे. काही माहिती मिळते का हे पाहावे म्हणून त्यांनी बराच खटाटोप केला. अनेक जणांशी बोलले, चर्चा केली, मात्र ठोस अशी कोणतीच माहिती मिळत नव्हती. जी तरुणी अंत्यविधी रडत होती तिचं नाव गाव काहीच माहिती नव्हतं. त्यावेळी कोणी तिचा फोटोही घातला नव्हता. तिच्यापर्यंत पोहोचण्याचं कोणतंच साधन हाताशी नव्हतं. सगळे हताश झाले होते. संतोष गुरुजी आज जरा गडबडीतच दिसत होते. ते तातडीने मनीषाबाईंच्या घरी येऊन पोहोचले. मनीषाबाईंनी त्यांना विचारलं, काय झालं? एवढी गडबड का? अहो, तुम्ही घरी येऊन गेल्यापासून मी त्या तरुणीच्या शोधात होतो, पण काही माहिती मिळत नव्हती. सगळी शोधाशोध केली तरीही काही तपास लागला नाही. पण आज मात्र अचानकच ती तालुक्याच्या ऑफिसला आलेली मी पाहिली. ती 2-3 अर्ज घेऊन आली होती. मी ते गुपचूप पाहिले आणि मला धक्काच बसला.
काय होतं त्या अर्जांमध्ये? मनीषाबाईंनी उत्सुकतेने विचारलं. अहो, सुजितच्या जागेवर तिला नोकरी द्या या मागणीचे अर्ज होते ते. तसेच सोबत इतरही काही कागदपत्र होती. त्यामध्ये सुजितच्या मृत्यूचा दाखलाही होता. तिने नोकरी मागितली आहे एवढं नव्हे, तर तिने सुजितच्या सर्व रकमेचीही मागणी केली आहे. अरे देवा, हे काय वाढवून ठेवलं आहेस? गुरुजी, तिला नोकरी मिळण्यासाठी तिनं हे सगळं रचलेलं दिसतंय. आपण हे होऊ द्यायचं नाही. अहो मनीषाबाई, तिनं तुमच्या घटस्फोटाचे कागदही सादर केले आहेत. ते तिच्याकडे कसे गेले? आश्चर्यचकित होऊन मनीषाबाईंनी विचारलं. ते काय न्यायालयात मागणी केली की कोणालाही मिळतात? तिनं सुजितचा वारसदार म्हणून त्याची नोंद दप्तरी करावी म्हणून मागणी केली आहे. पण मी याच्या विरोधात आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. माझी मुलेच तशी वारसदार आहेत त्यांची, हे मी ठणकावून सांगेन. अरे माझ्या कर्मा, हे काय होऊन बसले परमेश्वरा? माझ्या हट्टाची शिक्षा मुलांना नको रे. मनीषाबाई, असा धीर सोडू नका. यातून आपण काहीतरी मार्ग जरूर काढू. तिच्या अर्जावर हरकत घेऊ अगोदर. पुन्हा इतर कायदेशीर बाबी पाहूया. त्यांनी तातडीनं त्या तरुणीच्या अर्जावर हरकत घेतली. तशी अधिकाऱ्यांनी त्या तरुणीला नोटीस पाठवून आपण कायदेशीर वारस असल्याचं प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले. आता या सर्व बाबी न्यायालयात गेल्या. वारसा हक्क प्रमाणपत्राबाबतच सुनावणी सुरू झाली. सुनावणीवेळी त्या तरुणीनं आपली बाजू न्यायाधीशांसमोर मांडली. न्यायाधीश महाराज, मी अरुंधती. सुजित गुरुजी आणि माझी तशी वर्षभरापूर्वीच ओळख झाली. साधारण 4 महिन्यांपूर्वी सुजित गुरुजींनी आपल्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे. त्याची कागदपत्र मी आपणाकडे सादर केली आहेतच. 2 महिन्यांपूर्वी सुजित यांनी माझ्याशी ओंकारेश्वर मंदिरात लग्न केलं. त्या संदर्भातले हे फोटो, व्हिडिओ शूटिंग तसेच त्या लग्नाला उपस्थितीत असलेल्या साक्षीदारांची मी यादी सादर करते आहे. माननीय न्यायाधीशांनी याचा योग्य तो तपास करून मीच सुजित यांची कायदेशीर वारस असल्याचे आदेश द्यावेत हीच विनंती आहे. त्या तरुणीने न्यायालयाकडे सादर केलेले फोटो आणि व्हिडिओ सर्वांनी पाहिले. अगदी एखाद्या मोठ्या लग्न सोहळ्याचे फोटो वाटत होते ते. त्याची सत्यता पडताळणी करून अहवाल सादर करण्यास पोलिसांना सांगितले. ज्या स्थळावर फोटो घेतले होते तिथं पोलिसांमार्फत भेट देऊन पाहणी केली. व्हिडिओमधील दिनांक, वेळ पाहिली. त्या वेळेचे मोबाईल लोकेशन पाहून पोलिसांनी अहवाल सादरही केला. सर्व बाबी न्यायालयासमोर उघड झाल्या आणि न्यायालयानं आपला निकाल दिला. न्यायालयानं अंशतः का होईना मनीषाबाईंच्या मुलांना दिलासा दिला. घटस्फोटावेळी मुलांची कस्टडी सुजित यांच्याकडे दिली होती. त्यामुळे मृत्यूपश्चात मिळणारे पैसे मुलांना देण्याचे आदेश झाले. खरं तर अरुंधतीनं सादर केलेले फोटो आणि व्हिडिओ हे मालिकेच्या ऑडिशनसाठी शूट केले होते. पण तिनं ते पुरावे म्हणून वापरले आहेत हे कोणालाच माहीत नसल्यानं त्याचा गैरफायदा अरुंधतीनं उचलला. न्यायालयानं तिला नोकरीसाठी वारस प्रमाणपत्राबाबत आदेश झाले. एक अध्याय संपला. नंतरच्या बदली प्रक्रियेमध्ये मनीषाबाईंची बदली घटस्फोटित म्हणून त्यांच्या राहत्या घराच्या अगदी जवळ झाली. दररोज शाळेत जाऊन मनोभावे मुलांना शिकवण्याचे काम सुरू झाले. अचानक एके दिवशी मनीषाबाई कामानिमित्त मुख्याध्यापकांच्या कक्षामध्ये गेल्या असता तिथे अरुंधती बसलेली दिसली. मनीषाबाईंना पाहून अरुंधती चपापली आणि मनीषाबाईही आश्चर्यचकित झाल्या. मुख्याध्यापक अण्णा पवार म्हणाले, मनीषाबाई, ह्या आहेत अरुंधतीबाई. शासनाने त्यांची नियुक्ती आपल्या शाळेत केली आहे, त्यामुळे त्या आपल्या शाळेत हजर व्हायला आलेल्या आहेत. मनीषाबाई व अरुंधती फक्त बघत राहिल्या. दोघींची नजरानजर झाली. दोघीही डोळ्यांद्वारे संवाद साधत राहिल्या. अरुंधतीनं नाव हजेरी पेटीवर लिहून त्यावर सही केली. हजेरी पेटीवर सुजित यांचं नाव 2 वेळा आलं. दोघींच्या डोळ्यात सुजित यांच्यासाठी 2 अश्रू उघळून आले. धन्यवाद.